नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. अखेर शिवसेना ही ठाकरेंनाच मिळणार. सूत्रांची माहिती आणि त्याबाबत एक महत्त्वाचा पुरावा सुद्धा समोर आलेला आहे. शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून 16 आमदार अपात्र. निर्णय बदलणार. निवडणूक आयोग राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षांनी चिन्ह जे शिंदेंना मिळालं होतं ते आता उद्धव ठाकरेंना या दिवशी मिळणार. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ नक्कीच लाईक करा. आपण बघूया. राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून यावर संभाव्य निर्णय हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असून 16 आमदारांना अपात्र करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासहित तानाजी सावंत, संजय शिरसाट, भरत गोगावले तसेच अब्दुल सत्तार असे आताचे जे मंत्री आणि आमदार असलेले अनेक नेते आमदार यामध्ये आहेत. त्यामुळे शिंदेंना हा तगडा झटका बसू शकतो. या सर्व घडामोडीमुळे सत्ता समीकरणाला पूर्णपणे जे तडात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे पारडे जड होत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी परिस्थिती चिंतेची ठरत आहे. 2022 मध्ये झालेल्या राजकीय उठावानंतर महाराष्ट्रात मोठा बदल झाला होता. या बदलात एकनाथ शिंदेंनी जे आमदार घेऊन भाजपासोबत सत्ता स्थापन करून स्वतःसाठी मुख्यमंत्री पद हे घेतलं होतं. या बंडात सहभागी झालेल्या तेव्हा आमदारांवर अपात्रतेची तलवार तेव्हापासूनच लटकत होती. मात्र निर्णय अनेक दिवसापासून लागत नव्हता. तो निर्णय आता लागणार आहे आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न केवळ कायदेशीर नाही तर तो पूर्णपणे राजकीय आहे. जर हे आमदार अपात्र ठरले तर शिंदे सरकारची स्थिरता डळमळीत येऊ शकते. 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय काय येणार. अनेक कायदेतज्ञांच्या मत आहे की जर घटनात्मक निकषानुसार निर्णय घेतला तर 16 आमदार अपात्र ठरू शकतात. या प्रकरणात 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. व्हीपचे उल्लंघन त्यांनी केलेलं आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात मतदान सुद्धा त्या आमदारांनी केलं आहे. पक्षांतर विरोधी कायदा त्यामुळे त्यांना लागू होतो. जर हे दोन्ही मुद्दे ग्राह्य धरले तर शिंदे गटाचा मोठा धक्का ठरू शकतो आणि सुप्रीम कोर्टाचं यामध्ये महत्त्वाची भूमिका यामध्ये आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे निरीक्षण करण्यात दिले आहेत आणि तसे संकेत दिले आहेत की बंडखोर आमदारांची भूमिका संशयास्पद आहे. जर निर्णय अंतिम न्यायालयाच्या निर्देशानुसार लागला तर ठाकरे गटाला मोठा फायदा होऊ शकतो. ठाकरेंचं राजकीय वजन पुन्हा एकदा वाढू शकतं आणि शिंदे यांचं जे राजकीय अस्तित्व आहे ते पुन्हा एकदा संपूर्ण जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे भाजप युतीविरोधातील नाराज गडेंचा यामुळे राजकीय वातावरण ठाकरे गटासाठी अनुकूल होताना दिसत आहे. त्याचमुळे भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर जे पक्ष यांचं सुद्धा या महत्त्वाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे. भाजपसाठी शिंदे गट महत्त्वाचा असला तरी भविष्यातील राजकीय समीकरण लक्षात घेता पक्ष कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की जर परिस्थिती बिघडली तर भाजपा स्वतःचे पर्याय खुले ठेवेल. सरकार अल्पमतात येण्याची सुद्धा यावेळी काही गरज नाही, कारण भाजपाचे 134 ते 35 पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात आता काही दिवसांनी म्हणजेच याच महिन्यात शिंदे गटाचे जे काही 16 आमदार अपात्र होऊन शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 16 आमदार अपात्रतेचा प्रश्न केवळ एका कायदेशीर मुद्दा नाही तर तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. सध्याच्या परिस्थितीत ठाकरे गटाचे पारडे जड दिसत आहे. अंतिम निर्णय अनेक घटकांवर अवलंबून आहे. राज्यातील जनता, न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय रणनीती या तिन्हींचा संगम पुढील दिशा ठरवणार आहे. एक गोष्ट मात्र नक्की की येणारे काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळावं, शिंदे की ठाकरे? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.